नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. मी योगा इन्स्ट्रक्टर. हो, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आम्ही कुठे गेलो, काय मजा केली, आता हे या व्लॉगमध्ये सगळं आहे. मी क्लब महिंद्राची मेंबरशिप घेतली आहे आणि त्यांचे रिसॉर्ट इतके छान आहेत, खूप सुंदर आहेत. तर आम्ही अंबा घाटात म्हणजे कराडच्या पुढे थोडंसं तिथे हे रिसॉर्ट आहे. जाताना आम्ही एस टीने गेलो. आम्ही शिवशाहीचं ॲक्च्युली बुकिंग केलं होतं, पण शिवशाही वेळेला कॅन्सल झाली तर आम्हाला एस टीने जावं लागलं. थोडा त्रास झाला पण ठीक आहे, आम्ही मजा करत गेलो. 6 तास लागले आम्हाला. फायनली आम्ही पोचलो. तिथून आम्ही रिक्षा करून रिसॉर्टला गेलो. रिसॉर्टला गेल्यावर थोडंसं खूप छान वाटलं, थोडंसं नाही खूप छान वाटलं, फ्रेश वाटलं. जे प्रवास करून आलं होतं तो थकवा या बाप्पाला बघून सगळा निघून गेला. मग थोड्याशा फॉर्मॅलिटीज केल्या. मग आम्हाला त्यांची छोटीशी गाडी होती, ती आम्हाला आमच्या रिसॉर्टपर्यंत घेऊन गेली. रूम किती छान होत्या, मोठ्या होत्या, प्रशस्त, क्लीन. आणि गॅलरी उघडल्यानंतर तो नजारा होता खूप छान. डोळे थंड होऊन गेले. मग गेल्या गेल्या थोडी कॉफी घेतली, फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही ठरवलं की थोडंसं बाहेर चक्कर मारून येऊया. मग पाऊस पडत होता. आम्ही चक्कर मारायला गेलो. मोर दिसले छानपैकी, मोरांचा आवाज येतो त्या दिशेने आम्ही गेलो आणि मोर बघून आलो. आमच्या मायलेकींचं थोडंसं फोटो सेशन झालं, रील झाल्या. मग जेवण करून आम्ही रिसॉर्टमध्ये पुन्हा आलो आणि झोपलो. दिवस खूप छान गेला. सकाळी उठले. सकाळी उठल्यानंतर मला रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर खिडकी उघडून पहिले बाहेरचं दृश्य बघायचं असतं. ते दृश्य बघितलं. मॉर्निंग वॉकला गेले. आल्यावर थोडा योगा केला, कारण की तो केल्याशिवाय माझा दिवस जात नाही. आणि हो, आपल्याला फिट राहण्यासाठी कुठलीही एक्सरसाइज केली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही पण कुठलीही पण एक्सरसाइज करा, फिट राहा. आणि लाईफ खूप छान आहे, खूप छान आहे. त्याला खूप छान एन्जॉय करा. आणि हो, एक्सरसाइज करता करता तुम्ही योग्य प्रकारे डाएट जर घेतलं तर नक्कीच तुमचं लाईफ हेल्दी आणि खूप छान होईल. तुमचं वेट लॉस पण खूप छान होईल. तुम्हाला जर माझे क्लासेस जॉईन करायचे असेल तर माझा ID इथे मी मेन्शन करते. तुम्ही माझ्याकडे ऑनलाईन क्लासेस योगाचे जॉईन करू. एक्सरसाइज करताना शिवबाबांची गाणी ऐकते. मला खूप छान प्रसन्न वाटतं. आणि हो, त्यांची गाणी ऐकल्यानंतर मला खूप एनर्जी हाय झाल्यासारखी वाटते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि हो, दिवसाची सुरुवात मी शिवबाबांच्या नावानेच करते. आज माझी मुलगी येणार होती. आम्ही तिघीच आलो होतो. तिघी म्हणजे माझ्या सासूबाई, माझी मोठी मुलगी आणि मी. आम्ही अशा तिघीजणीच आलो होतो. आज त्यांचे बाबा आणि छोटी मुलगी हे असे 2 जण येणार होते, कारण की तिला शाळेतनं आज सुट्टी मिळणार होती. मग एक्सरसाइज केल्यानंतर आम्ही पटकन तयारी करून आवरून रिसॉर्टमध्ये नाश्ता करायला गेलो. नाश्तासुद्धा खूप छान होता. तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही मला नक्की DM करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स देते. तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी जर जायचं असेल तर असे रिसॉर्ट त्यांचे खूप छान आहेत. आत्तापर्यंत आम्ही हे अंबा घाटातलं, अजून एक गोवामध्ये त्यांचं रिसॉर्ट आहे ते पण बघून झालं आहे. आणि नाशिकला हदगड म्हणून आहे, तिथली पण त्यांची प्रॉपर्टी खूप छान आहे. आम्ही नंतर नाश्ता करून चहा वगैरे घेऊन मग रूममध्ये येऊन पुन्हा फ्रेश झालो. आमच्या दोघी मायलेकींचे थोडे नखरे चालू होते. तयारी करून झाल्यानंतर माझी मुलगी आणि त्यांचे बाबा ऑलमोस्ट पोचतच आले होते. मग त्यांना आम्ही रिसीव करायला गेटवर गेलो. गेटवर गेल्यानंतर तिला भेटले. खूप आनंद झाला, कारण की ती महिन्यातनं एकदाच येते आणि आत्ता गणपतीच्या सुट्टीसाठी ती आली होती. मग तिथून आम्ही पावनखिंडला गेलो. पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्धी मसुदाच्या सैन्याने
त्यांना येथे गाठले होते. तेव्हा झालेल्या निकरीच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे त्यांच्यासह मोजक्या सैन्यांना घेऊन ही खिंड जबरीने लढवली होती व आदिलशाहीच्या सैन्याला थोपवून धरले होते. तिथून पुढे निघालो. निसर्ग बघत 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 थोडं धबधब्यावर गेलो. धबधब्याखाली भिजलो नाही, कारण की ते आता हल्ली खूप रिस्की वाटतं. त्याच्यामुळं तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या धबधब्यामध्ये जाताना भिजायला. शक्यतो लांबूनच खेळा, जितकं खेळता येईल तेवढं. आणि मग फोटो सेशन वगैरे करून जेवण करून रूमवरती आलो. मग थोडा गप्पा गोष्टी, लेकीने तिच्या हॉस्टेलमध्ये झालेला गणपती उत्सव सांगितला, गप्पा गोष्टी केल्या, थोडं खेळलो, मग थोडी मस्ती मजा. हा आमचा डे 1 आणि डे 2 होता या व्लॉगमध्ये. तिसरा दिवस आमचा पुढच्या व्लॉगमध्ये नक्की टाकते. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड बाय, लव यू ऑल.